नमस्कार मंडळी. तर आज आपण मसाला शेवगा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. रेसिपी अतिशय सोपी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला रेसिपीला लगेच आपण सुरुवात करूयात. तर इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर या शेंगा आपल्याला चांगल्या अशा स्वच्छ धुवून आणि कट करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे शेंगा कट करून घेतलेल्या आहेत. त्याच्यावरचा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे आणि ह्या थोडा वेळ आपल्याला पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत. स्वच्छ एक 2 ते 3 पाण्याने याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि आता आपण याला साईडला ठेवणार आहोत. आता इथे त्यानंतर मी कांदा भाजायला ठेवलेला आहे. तर हा कांदा मी गॅसवर भाजून घेत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे तव्यामध्ये सुद्धा हा कांदा भाजून घेऊ शकता, तरी सुद्धा चालेल. आता इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी बारीक कट केलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे. तेल घालून हे खोबरं आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं भाजत आलं की त्यामध्ये अद्रक आणि लसण घालायचं आहे. अद्रक लसण सुद्धा आपल्याला ह्या खोबऱ्यासोबतच चांगला असा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमवरच ठेवायची आहे. आपल्याला हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे. आता त्यानंतर इथे मी अर्धा चमचा खसखस घातलेली आहे. तर यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि भाजीवरती तरी सुद्धा खूप छान येते, त्यामुळे नक्की घाला. आता यामध्ये कोथिंबीर सुद्धा मी घातलेली आहे. आता हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आपला कांदा आपण गॅसवरती भाजून घेतला होता ना, आता तो आपल्याला तव्यावरती सुद्धा थोडासा परत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. अगदी थोडासा, 1-2 मिनिटासाठी. कांदा छान असा परतला की लगेच आता आपण कांदा सुद्धा काढून घेणार आहोत. तर मी कांदा सुद्धा काढून घेतलेला आहे. सगळं मिश्रण आपल्याला हे काढून घेऊन थंड करून मिक्सरला हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे थोडंसं आणि तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला ह्या शेंगा चांगल्याशा परतून घ्यायच्या आहेत. एक 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला ह्या शेंगांना छान असं परतून घ्यायचं आहे. जर तुम्हाला परतून नसेल घ्यायचं तर थोडंसं याला शिजवून घेतलं पाण्यामध्ये तरी सुद्धा चालेल. एक 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण या शेंगा काढून घेऊया. आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की वाटलेला मसाला आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे. आता त्यानंतर इथे मी गरम मसाला, लाल तिखट, हळद, धनेपूड आणि जिरेपूड घातलेली आहे, 1-1 चमचा. तर इथे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच कमी जास्त करू शकतात. आता मसाला घातल्यानंतर याला 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. मसाला आपल्याला हा कमी गॅसवरती चांगला असा परतून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही मसाला छान परतावाल ना, तेवढी भाजीला चव आणि तरी दोन्ही पण छान येतात. आता या मसाल्यामध्येच आपल्याला परत एकदा ह्या शेंगांना 2 ते 3 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा मग कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर मंडळी, आता मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर पाणी घालताना शक्यतो गरम पाण्याचाच इथे वापर करा आणि चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे. आता 1-2 मिनिटासाठी आपण याला एक वाफ काढून घेऊयात. तर मंडळी, 2 मिनिटं झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या भाजीला तरी सुद्धा आलेली आहे आणि उकळी सुद्धा आलेली आहे. मस्त आपल्या शेंगा शिजून निघलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, कशासोबत सुद्धा खाऊ शकतात. अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल आणि पेजला अजूनही फॉलो केले नसेल तर फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया.